2025 मक्याचा दर चांगला राहणार आहे. त्याची कारणं कमी वेळात समजून घेऊया आपण. पहिली गोष्ट आहे की यावर्षी 423 लाख टन देशात मक्याचं उत्पादन झाले. मागील वर्षाच्या तुलनेत चांगलं उत्पादन वाढले. मागील वर्षी 376 लाख टन देशात उत्पादन झालं होतं. त्याचं कारण काय की मागील वर्षापासून शासनानं इथेनॉलची निर्मिती मक्यापासून करण्याला परमिशन दिली. त्याच्यामुळे आता इथेनॉल बनवायला मक्याचा वापर केला लागला. त्याच्यामुळे दर हा चांगला मिळतोय. पहिली गोष्ट. आता बघितलं तर मक्याचा प्रामुख्याने उपयोग कशाचा होता की पोल्ट्री उद्योग आणि पशुखाद्य 60% मका हा त्यासाठीच वापरला जायचा. 2 नंबरला स्टार्च उद्योगामध्ये 70 ते 80 लाख टन फक्त मका वापरला जातो आणि बाकीचा जो आहे जो खाद्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी मका वापरला जातो. परंतु इथेनॉलमुळे मक्याचा दर हे चांगले वाढले. याचा परिणाम हा आपल्याला सोयाबीन लागवडीवर जाणवतो की सोयाबीन लागवड कमी झाली, कारण मक्याचा दर चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी बांधव हे तिकडे वळायला लागलेत व मक्याची लागवड पण वेगवेगळ्या हंगामामध्ये करता येऊ शकते. आता आपण बघणार आहे की मध्य प्रदेश या सगळ्यात वरती मका उत्पन्नामध्ये, किती 67 लाख टन मध्य प्रदेशचं उत्पादन आहे. 2 नंबरला आहे कर्नाटकचं एक 60 ते 65 लाख टन पर्यंत उत्पादन आहे. 3 नंबर बिहार आणि महाराष्ट्र 49 लाख प्रत्येकी, म्हणजे 49 दोन्ही लाख टन उत्पादन दोन्ही राज्याचं मिळते. महाराष्ट्र यावर्षी नक्कीच ह्यात पुढे जाणार आहे, कारण की मराठवाडा विदर्भात मक्याचं जे उत्पादन आहे हे वाढणार आहे, लागवडी वाढणार आहे आणि हा चांगला निर्णय आहे की इथेनॉल निर्मितीसाठी वापरला जातोय. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही इतर शेतकरी बांधवांना पाठवा आणि मक्यासाठी कोणतं वाण चांगलं आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. धन्यवाद.